माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। यानंतर विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं। नमस्कार। विधिमंडळाच्या सर्व समित्यांच्या एकत्रित उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे यापूर्वी आपल्याबरोबर होते, आत्ताच ते काही कामानिमित्त त्यांना निघायला लागलं असे आपले सभापती श्री राम शिंदे साहेब, उपाध्यक्ष बनसोडे साहेब, उपसभापती नीलम गोरेताई, मान्य मंत्री आशीष जयस्वालजी, आदरणीय वडेट्टीवार साहेब, विधिमंडळाचे आमचे मंत्री श्री आशीष जयस्वालजी, विधिमंडळाचे सचिव श्री भोळे, सर्व उपस्थित आमदार महोदय, आजी माजी आमदार, सर्वप्रथम मी नवनियुक्त आपले जे समिती प्रमुख आहेत आणि समिती सदस्य आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। ज्या क्षणाची आतुरतेने वाट आपण सर्वजण पाहत होतात आणि आपल्यापेक्षा जास्त आतुरतेने मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आज साकारण्यात येत आहे। त्याचं कारण एवढंच आहे की ह्या विधानसभेत 288 आमदार आहेत, 78 आमदार पहिल्या टर्मचे आहेत। सातत्याने प्रत्येकाला असं वाटत होतं की मला बोलायची संधी प्राप्त व्हावी, परंतु आपल्या सर्वांनाच माहित आहे सगळ्यांनाच प्रत्येक वेळेला बोलायची संधी देता येत नव्हती। त्यामुळे अध्यक्षाची परिस्थिती काय असते याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे। परंतु आता समित्या गठीत झाल्यामुळे विधिमंडळाचं कामकाज हे समिती मार्फतही करण्याची संधी आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहे आणि निश्चितपणे संसदीय कामकाज जे असतं, लेजिस्लेटिव्ह वर्क जे असतं ते ह्या समितींच्या मार्फत आपण सर्वजण योग्यरित्या सहभाग घेऊ शकाल आणि आपापलं मत आणि भूमिका स्पष्टपणे या समितीच्या कामकाजामार्फत व्यक्त करू शकाल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं, कमिटीज आर कन्सिडर्ड टू बी मिनी लेजिस्लेचर्स, म्हणजेच समिती ही एका अर्थाने आपल्या सभागृहाचं लघुरूप मानलं जातं आणि म्हणूनच या समितीचं महत्त्व काय आहे हे वेगळ्याने पटवून द्यायची आपल्याला गरज नाही। समित्यांबद्दल आदरणीय आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे, आपल्या संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं, इन डेमोक्रेसी एव्हरी डिसिजन मस्ट पास द टेस्ट ऑफ रिझन अँड कमिटीज आर द क्रुबिकल्स ऑफ दॅट टेस्ट। म्हणजेच ज्यांनी या देशाला संविधान दिलं त्यांना पण या समितीबद्दलचं महत्त्व त्यांनी अत्यंत थोडक्यात आणि योग्यरित्या सांगितलेलं आहे आणि ते लक्षात घेऊन या समित्या योग्यरित्या काम करतील याचा मला विश्वास आहे। आपण बघितलं असेल की अनेक वेळेला आपल्याला सभागृहात बोलायची संधी मिळत नाही, परंतु या समितींच्या ज्या बैठका होतात, त्या समितींचे जे कामकाज होतं त्याच्या माध्यमातून आता आपलं थेट मत सभागृहातही येऊ शकेल याची मला खात्री आहे। आपण बघितलं असेल की राज्याच्या एकूण कामकाजावरती नियंत्रण खऱ्या अर्थाने जर आपल्याला ठेवायचं असेल तर समित्यांचा रोल हा अत्यंत मोठा आहे। लोकलेखा समिती असेल, अंदाज समिती असेल, सार्वजनिक उपक्रम समिती असेल, अशा अनेक समित्या आहेत ज्यातून आपण अधिकाऱ्यांची साक्ष घेऊन, अधिकाऱ्यांकडनं जाब घेऊन नेमकी शासनाकडनं हिशोब घ्यायचं काम हे या समित्या करू शकतात आणि त्यामुळे
या समित्यांमध्ये काम करत असताना आपण तत्पररित्या हे काम पार पाडाल याची पण मला संपूर्ण खात्री आहे. असं म्हटलं जातं की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये ह्या ज्या पार्लमेंटरी कमिटीज आहेत, विधिमंडळाच्या ज्या समित्या आहेत, ह्या दे आर द सोल ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी. संसदीय लोकशाहीवरती सामान्य माणसाचा विश्वास कायम ठेवणं आणि त्याला बळकट करणं ही जबाबदारी तुम्हा आम्हावरती आहे लोकप्रतिनिधी म्हणून. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत असताना आपल्याला विश्वासाने ज्यांनी या सभागृहात पाठवलं आहे त्यांची अपेक्षा असते की संसदीय लोकशाहीला जपून त्याला पुढे नेण्याचं काम तुम्ही आम्ही करावं. आणि समित्यांच्या कामकाजामार्फत हे कार्य आपण पुढे करणार आहोत. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि आपल्याला आश्वासित करतो. इकडे काही वेळापूर्वी सीएम साहेब येण्यापूर्वी, उपमुख्यमंत्री महोदय येण्यापूर्वी वडेट्टीवार साहेबांनी जी विनंती केली आहे ती आवर्जून इकडे आपल्या दोघांसमोर मांडतो. कारण पुरवणी मागण्या आता येतील त्यावेळेला तुम्ही त्या संदर्भातली तरतूद निश्चित आम्हाला करून द्याल. त्यांनी इथे सांगितलं की आता समित्या तर तुम्ही स्थापन केल्यात, परंतु समित्यांना बाहेर जाऊन इतर देशांमध्ये, इतर राज्यांमध्ये काय चाललंय ही बघायची पण संधी तुम्ही द्या, अशी विनंती त्यांनी माझ्याकडे दिली. ती विनंती थेट आत्ताच तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करतो आणि त्या संदर्भातली तरतूद होईल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष महोदय. संसदीय लोकशाहीवरचा विश्वास दृढ करण्याची भूमिका समित्यांनी पार पाडावी अशी एक रास्त अपेक्षा माननीय अध्यक्ष महोदयांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अभिनंदन करावं, आपल्याला शुभेच्छा द्याव्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, भारत माता की. आज विधानमंडळ समित्यांचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे आणि या प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकरजी, नीलमताई गोरेजी, विजय वडेट्टीवारजी, अण्णा बनसोडेजी, आशिष जयस्वाल, भोळेजी, मेघना तळेकर मॅडम, विलास आठवले, सर्व समित्यांचे प्रमुख आणि उपस्थित सर्व समित्यांचे सदस्य, आमदार आणि माजी आमदार, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज या समित्यांचं सुरुवात होते आहे आणि मी अध्यक्ष महोदयांना धन्यवाद देईन की त्यांनी सगळ्यांना आम्हाला एकत्र लवकर बोलवून ह्या समित्या करायला लावल्या आणि त्यामुळे आता कामकाज देखील आपल्या समित्यांचं सुरू होईल. आणि खऱ्या अर्थाने या नुसत्या समित्या नाही तर मिनी लेजिस्लेचर म्हणजे छोटं विधानमंडळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी या निमित्तानं विधानमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. संसदीय समित्यांचं काय महत्त्व आहे हे मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे या समित्या म्हणजे लोकशाहीच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं तर संसद हे शरीर असेल तर समित्या म्हणजे तिचं मन, म्हणजे आपली विधानसभा. आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर समितीचा खूप महत्त्वाचा रोलही असतो आणि म्हणून काही उदाहरणं आपल्या डोळ्यादेखत देखील आपण पाहिलेली आहेत. आजच संसदीय समितीचे अध्यक्ष मुंबईत येऊन गेले, आता आम्ही तिथूनच आलो, मुख्यमंत्री आणि मी. वन नेशन वन इलेक्शन या महत्त्वाच्या विषयावर ही समिती देशभर फिरते आहे आणि लोकांचं, विविध राजकीय पक्षांचे जे स्टेक होल्डर आहेत त्यांचे विचार जाणून घेत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आज त्यामुळेच आम्हाला इथे यायला उशीर झाला आहे, परंतु ही समिती देखील, संसदीय समिती, एका महत्त्वाच्या एक जी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एक विचार केलेला आहे, वन नेशन वन इलेक्शन. जे दरवेळेला आपलं सगळंच लोकसभा झाली की विधानसभा झालं की
जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायत, काही नसलं की पोटनिवडणूक. आणि मग या सगळ्या आचारसंहितेमध्ये आपला सगळा वेळ जातो आणि त्यामुळे खर्चही होतो. त्यामुळे मोदी साहेबांनी जो विचार या ठिकाणी मांडलेला आहे त्याला मुख्यमंत्री आणि आम्ही दोघांनी एकदम समर्थन दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने देश हितासाठी, देशाची प्रगती करण्यासाठी, राज्याची प्रगतीसाठी हे आवश्यक आहे. आणि म्हणून या समित्यांना खऱ्या अर्थाने घटनेनं विशेष अधिकार दिलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये अधिकाराचं विभाजन आणि क्रॉस चेकिंग आवश्यक असतं. हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे. आणि म्हणून अमेरिकेतील सिनेट फॉरेन रिलेशन कमिटी किंवा ब्रिटनमधील हाऊस ऑफ कॉमन्स सिलेक्ट कमिटी सारख्या समित्या उत्तम शासनाचं उदाहरण आहेत. आणि या समित्यांच्या तपासणीचे अधिकार या समित्यांचा आत्मा आहे. आणि म्हणून या समित्यांसमोर सुद्धा आव्हान आहे. त्याचाही योग्य पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, डिजिटल प्लॅटफॉर्मवर बैठका कशा घेता येतील, आता AI आलेलं आहे. एकूणच समितीच्या कामात पारदर्शकता कशी राहील, समितीचे निष्कर्ष जनतेपर्यंत कसे पोहोचवता येतील, आणि म्हणून समित्यांचा कायदेशीर अधिकार अजून कसा व्यापक करता येईल यावर अधिक आपल्याला चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी या समित्यांना सक्षम बनवण्यासाठी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. समित्यांना अधिक सक्रिय आपण बनवू, त्यांच्या शिफारसींना अंमलात आणू, हाच निर्धार आपण आजच्या प्रसंगी करू शकतो. विधानमंडळाच्या चर्चांना वेळेची मर्यादा असते, विविध पक्षांना यात सहभाग असतो, संख्याबळाचा सुद्धा प्रश्न असतो. पण कुठल्याही राजकारणाच्या पलीकडे जाऊन या समित्या सत्य शोधण्याचे काम करत असतात. आणि अगोदर देखील आपल्या अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे. आणि म्हणून त्या विधेयकाचा अभ्यास करताना एक प्रकारे सर्व पक्षीय एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी आपण काम करत असतो. आणि म्हणून समित्या वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे सरकारला देखील वेळोवेळी सूचना करत असतात, जाबही विचारत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळात कायदे पारित होतात, पण या समित्या प्रत्यक्ष जमिनीवर आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत या कायद्याचा काय परिणाम होईल हे लोकांमध्ये जाऊन जाणून घेतात. आणि म्हणून संसदेत जेव्हा अन्न सुरक्षा विधेयक संमत झालं त्यावर अन्नविषयक संसदीय समितीने देखील काही मतं दिली आणि सरकारने सुद्धा त्याप्रमाणे धोरणात बदल देखील केला. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो संसदीय लोकशाही सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. या समित्या खऱ्या अर्थाने या अपेक्षा पूर्ण करताना दिसतात. समितींच्या बाबतीत म्हटलं जातं की कमिटीज आर द क्लासरूम ऑफ पार्लमेंट वेअर लर्निंग, डिबेट अँड अंडरस्टँडिंग ग्रो. आणि म्हणून राम मनोहर लोहिया म्हणाले होते की संसदीय समित्या म्हणजे संसदेला मिळालेलं अंतर्मन आहे. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरण संकट, आंतरराष्ट्रीय राजकारण असे विषय आता प्रामुख्याने वर येत आहेत. अशा वेळी धोरण ठरवण्यासाठी जलद पण जबाबदार निर्णय प्रक्रियेची गरज आहे आणि या समित्यांच्या माध्यमातून ते होऊ शकतं. आज आपण जरी आपली लोकशाही मजबूत करायची असेल तर केवळ भाषणांनी नव्हे तर सखोल अभ्यास, सर्वपक्षीय चर्चासंवाद आणि वास्तववादी दृष्टिकोन या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या संसदीय समित्यांवर आपला भर वाढवायला हवा. आणि आज मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करीन की पहलगामला झालेल्या आपल्या निरपराध देशवासियांवर झालेला हल्ला आणि त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला शिकवलेला धडा आणि त्याचा घेतलेला बदला या बाबतीमध्ये जशास तसं उत्तर दिलं. ईट का जवाब पत्थर से नाही म्हणाल ते म्हणाले, गोली का जवाब तोप गोले से, असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी आता सर्वपक्षीय लोकांना विश्वासात घेऊन बैठका देखील घेतल्या आणि त्याचबरोबर आता संपूर्ण जगात या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ देखील पाठवत आहेत. त्यामध्ये सर्व पक्षीय लोक आहेत आणि काही लोक आता या आपल्या मगाशीच मला एका पत्रकारांनी विचारलं, काही लोक आपले राफेल किती पडले, आपलं हे किती झालं, त्या गोळ्या किती गेल्या त्याचा हिशोब मागताय. अरे आपले ज्यांचे जीव गेले निरपराध
त्याचा हिशोब पाकिस्तानकडे मागितला पाहिजे. 26/11चा बळी घेतला मुंबईमध्ये, त्याचा हिशोब पाकिस्तानकडे मागितला पाहिजे. आपल्या बॉर्डरवर आपल्या सैनिकांना त्यांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन गेले, त्याचा हिशोब मागितला पाहिजे. का आपल्या देशाच्या सैनिकांवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, हे दुर्दैवी आहे. ज्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. हा विषय आपला याचा असला तरी सुद्धा देशाच्या अस्मितेचा, देशाच्या सुरक्षेचा. आणि म्हणून आज या व्यासपीठावरून या खऱ्या अर्थाने या गोष्टीचा निश्चितपणे उल्लेख मी या ठिकाणी करतो की थेट संसदीय किंवा विधानमंडळ समित्यांशी संबंधित नसला तरी एकूणच सध्याच्या राजकीय वातावरणात पक्षीय राजकारणाच्या वर सगळ्यांनी येऊन राष्ट्रप्रेम, देशप्रेम, देशभक्ती हा एकमेव अजेंडा ठेवून काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी मगाशी जे म्हटलं की आपली भूमिका जगाला पटवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदय वेगवेगळ्या देशांमध्ये आपली शिष्टमंडळ पाठवतात, त्याचं देखील सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. मी आता त्यांच्यावर कोणी काय बोलले त्याच्यावर आता बोलत नाही, पण नंतर बोलेन. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही आपल्या सदस्यांनी भावना व्यक्त केल्यात की आमचा दौरा परदेशामध्ये झाला पाहिजे. आताच्या सगळ्या पार्श्वभूमीवर गेलात की पण परत या नक्की. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री महोदय इकडे आहेत, ते नक्की आपल्या सूचनेचा सकारात्मक विचार नक्की करतील. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद एकनाथजी शिंदे साहेब. पहलगामसाठी नेमलेल्या समित्या सर्वपक्षीय त्याचा ताजा दाखला माननीय शिंदे साहेबांनी दिला. यानंतर ज्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहात ते समिती पद्धतीचे प्रभावी भाष्यकार, उत्कृष्ट संसदपटू आणि नवउज्ज्वल महाराष्ट्राचे महानायक माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं आणि आपल्या संबोधनाने या समित्यांचा एकत्रित शुभारंभ करावा. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज आपल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या समित्यांच्या संयुक्त उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, नुकतेच येऊन गेलेले सभापती राम शिंदेजी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी, समिती प्रमुख विजय वडेट्टीवारजी, या ठिकाणी उपस्थित श्री जितेंद्र भोळे, श्रीमती मेघना तळेकर, श्री विलास आठवले, सर्वच विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य, उपस्थित सर्व विधानमंडळातील माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे पहिल्यांदा आम्ही आपली क्षमा मागतो की जवळपास 1.5 तास उशिरा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला. मुळातच केंद्र सरकारची संसदीय समिती आली होती आणि त्या समितीने मला आणि शिंदे साहेबांना निमंत्रित केलं होतं आणि समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की 20 मिनिटाकरता येऊन जा. आणि मुळात समितीचं कामकाज जवळजवळ 1.25 तास चाललं आणि त्यामुळे आम्हाला इथे यायला उशीर झाला. त्याबद्दल आपली क्षमा मागतो. आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या या विधानमंडळाच्या समित्यांचं आपण उद्घाटन करतोय आणि आता या समित्यांचं कामकाज हे आपण लवकरच सुरू करू. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख पूर्ववक्त्यांनी देखील केला, खऱ्या अर्थानं विधानमंडळाचं कामकाज हे विधानसभेच्या किंवा परिषदेच्या सभागृहात चालत नाही, ते कामकाज या समित्यांमध्ये चालतं. कारण सभागृहामध्ये बोलत असताना वेळेचं बंधन असतं, विषयांचं बंधन असतं. त्यामुळे एखाद्या विषयावर अतिशय सखोल अशा प्रकारची चर्चा, मंथन, त्यातनं कुठली तरी दिशा ठरवणं अशा गोष्टी होत नसतात. दुसरं आपल्याला कल्पना आहे की सभागृहामध्ये अनेक वेळा पक्षीय आविर्भाव हा मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यामुळे
बरेचदा जे रिअल इश्यूज आहेत याच्यावर ज्या सखोलतेनं चर्चा झाली पाहिजे ती चर्चा होत नाही. आणि म्हणूनच संसदीय लोकशाहीमध्ये समित्यांची पद्धती सुरू झाली की ज्या समितींच्या माध्यमातून हे सगळं कामकाज योग्य पद्धतीनं चाललं पाहिजे. आपल्याला कदाचित कल्पना असेल किंवा नसेल, पण या समित्या जेव्हा कामकाज करतात त्यावेळी त्यांच्या कामकाजापुरतं विधानसभा किंवा विधान परिषद कामकाज करते आहे अशा प्रकारचा दर्जा या समितीला त्या ठिकाणी असतो. त्यामुळे या समित्यांना तिथे कामकाज करत असताना एक प्रकारे विशेष अधिकार प्राप्त आहेत. या समितीच्या कामाचं सगळं जे काही अहवाल आहे तो अहवाल ठेवला जातो. याचे रोजचे प्रोसिडिंग्स जे आहेत ते प्रोसिडिंग्स लिहिले जातात. त्या प्रोसिडिंग प्रमाणे तयार होणारे अहवाल याच्यावर विभागाला कारवाई करावी लागते. हे अहवाल विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी प्रस्तुत होतात. आणि म्हणूनच प्रत्येक समिती एक मिनी विधानमंडळ आहे. विधानमंडळाचं सूक्ष्म रूप म्हणून या समित्यांकडे पाहिलं जातं. आणि म्हणून पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समितीमध्ये काम करायची संधी मिळणं म्हणजे एक मोठी जबाबदारी ही आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी माझ्या संसदीय किंवा विधानमंडळाच्या कामकाजामध्ये अनेक समित्यांवर काम केलं. आणि मला जर विचाराल तर शासन प्रशासन समजून घेण्याकरता समित्यांपेक्षा उत्तम अशा प्रकारची व्यवस्था नाही. आणि एक तुम्हाला माहिती असेल तरी सिक्रेट सांगतो की समितीमध्ये जो उत्तम काम करतो सगळे अधिकारी हे त्याला सन्मान देतात. त्याला त्याची कामं जी आहेत ही लवकर होतात. त्याची कामं कुठे अडत नाहीत. म्हणजे नुसती चिडचिड करून चालत नाहीत. त्यांना जेव्हा लक्षात येतं की या व्यक्तीला कल्पना आहे, यांनी अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास पूर्ण आम्हाला प्रश्न विचारतो आहे, त्यावेळी निश्चितपणे एक आपलं वेगळी प्रतिमा ही या कमिटींच्या माध्यमातून तयार होते. आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक कमिटीचा आपला एक रोल आहे. कुठलीच कमिटी लहान किंवा मोठी नाही. आपण लक्षात घ्या, कुठल्याही समितीमध्ये आपण परिवर्तन घडवू शकतो. कुठल्याही समितीत आपण इम्पॅक्ट करू शकतो. आज आपण बघतोय या ठिकाणी लोकलेखा समिती समजा असेल, ही एक महत्वाची समिती मानली जाते. साधारणपणे विरोधी पक्षाचा नेता किंवा विरोधी पक्षातला प्रमुख व्यक्ती हा लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतो. लोकलेखा समितीचं काम काय आहे तर आपल्याला माहिती आहे की आपण सगळे सीएजीचे रिपोर्ट्स हे विधानमंडळापुढे मांडतो. आणि जे सीएजीनी ऑडिट पॅरेग्राफ काढलेले आहेत, जे त्यांनी निरीक्षण केलेले आहेत, ज्या प्रकारे सीएजीनी त्या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत, त्या प्रत्येक ताशेऱ्यावर ही लोकलेखा समिती त्या त्या विभागातल्या सचिवांना बोलवते आणि हे का घडलं हे आम्हाला सांगा, याच्याकरता कोण जबाबदार आहे हे आम्हाला सांगा. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचं पोस्टमार्टम होतं. आणि त्यातनं म्हणजे बाबा नुसता सीएजीचा पॅरेग्राफ आला, 2 दिवस पेपरला छापलं, इतक्यापुरते मर्यादित नसतं, तर ते लॉजिकल एंडला नेऊन त्याच्यावरच्या शिफारसी विधानसभेमध्ये मांडण्याचं काम हे लोकलेखा समिती करत असते. आपण बजेट मांडतो, बजेटवर चर्चा करतो, त्याच्यानंतर वर्षभर काय, त्याच्यानंतर सरकारवर आपला अंकुश काय आहे तर आपला अंकुश आहे अंदाज समिती. ही अंदाज समिती जी आहे, ही अंदाज समिती प्रत्येक विभागाने केलेल्या मागण्या आणि त्यांनी केलेला खर्च याचा त्या ठिकाणी लेखाजोखा ठेवतं आणि प्रश्न विचारतं की तुम्ही ही मागणी केली होती, हे पैसे का खर्च करू शकले नाहीत, तुम्ही या संदर्भात काय कारवाई केली, तुमचा एवढा पैसा लॅप्स का झाला, हा पैसा का खर्च करू शकला नाहीत. प्रत्येक कमिटीचं एक वेगळं अशा प्रकारचं काम या ठिकाणी. मग पंचायत राज समिती असेल जी आपल्या पंचायत राज इन्स्टिट्यूशन्सवर एक प्रकारचा अंकुश आहे. कारण आपण विचार केला तर पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, सरकार म्हणून तसं त्यांनी काय खर्च केला आहे हे ऑडिटमध्ये आपल्याकडे येतं, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती नसतं. पण ही समिती एक प्रकारे त्यांचं पूर्ण डिसेक्शन
त्या ठिकाणी करते आणि त्यातनं आपल्याला माहिती आहे की पंचायत राज समिती एखाद्या जिल्हा परिषदेत गेली तर तिथे दाणादाण होते की आता आपण केलेली जी काही या ठिकाणी अनियमितता आहे ही अनियमितता बाहेर येईल आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी सुधारल्या जातात. विनंती अर्ज समितीसारखी समिती आहे. खरं म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर समित्यांचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की विनंती अर्ज समिती अत्यंत महत्वाची आहे आणि त्यापूर्वी अनेक दिवस त्या समितीला कामकाजच नव्हतं. त्यामुळे पहिला विनंती अर्ज मी त्याच्यामध्ये टाकला आणि तो विनंती अर्ज असा होता की नागपूरमध्ये जे काही पोलिसांचे क्वार्टर्स होते हे इंग्रजांच्या काळातले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये बाथरूम नव्हतं. महिलांना टॉवेल बांधून किंवा साडी बांधून आंघोळ करावी लागायची आमच्या पोलिसांच्या. त्याचं मी एक विनंती अर्ज टाकला. उपसभापती त्याचे उपाध्यक्ष त्याचे अध्यक्ष असतात, त्यांना विनंती केली आणि त्यांनी पहिल्यांदा कमिटी समोर मला प्रेझेंटेशन करू दिलं. स्लाइड्स तेव्हा असायच्या, स्लाइड्सचं प्रेझेंटेशन मी केलं आणि कमिटीने निर्णय करून त्यावेळी अशा प्रकारच्या सगळ्या क्वार्टर्सला नवीन क्वार्टर बांधले पाहिजे, पैसे दिले पाहिजेत, अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्याचा निर्णय केला. किंवा याच विनंती अर्ज समितीमध्ये मी एक विनंती अर्ज केला होता की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करून त्या विनंती अर्ज समितीच्या रिपोर्टवर पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने एक सुस्पष्ट असा GR काढला आणि झोपडपट्टीतल्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले. मला अजूनही आठवतं की वर्षानुवर्ष नॉन क्रिमी लेअरची ओबीसीची मर्यादा 1 लाख रुपये होती. मी समितीचा उपयोग करून समितीच्या माध्यमातून रिपोर्ट आणला आणि ती 1 लाखावरनं 2.5 लाख केली, जी आज 8 लाख रुपये आहे. त्यामुळे या कमिट्या ज्या आहेत या अतिशय इफेक्टिव्हली आपण या ठिकाणी यूज करू शकतो. यातनं मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपण घडवू शकतो. यातनं शेवटी विधानमंडळ आणि सरकार या दोन वेगळे चाक आहेत. विधानमंडळ जे आहे हे सरकारवर अंकुश ठेवण्याकरता आहे. सरकार कुठल्याही परिस्थितीत अनिर्बद्ध नाही वागलं पाहिजे याकरता हे विधानमंडळ आहे आणि या समित्या म्हणजे या संपूर्ण प्रशासनावरचा अंकुश आहे आणि म्हणूनच या समितीचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. एक गोष्ट या निमित्ताने मला आपल्याला सांगायची आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अशी पण एकदा वेळ आली की समित्या बरखास्त करून टाका आणि वेळ का आली तर ती समितीचे अध्यक्ष किंवा सदस्यांच्या वागण्यामुळे आली. दुर्दैवाने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काहींनी ब्लॅकमेलिंग चालू केलं. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काहींनी वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या सुरू केल्या आणि मग विधानमंडळाची इतकी बदनामी की कमिटी ज्या गावात गेली तिथल्या पेपरमध्ये कमिटीच्या विरुद्ध यांनी हेच मागितलं, त्यांनी तेच मागितलं, यांनी इथेच जेवण केलं, इतक्या निगेटिव्ह बातम्या यायला लागल्या की शेवटी अशी वेळ आली होती की कमिटी पद्धत बरखास्त करा. पण त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून निर्णय केला हे करणं योग्य नाहीये, समज द्या आणि समज देऊन चांगल्या प्रकारे या कमिट्या चालवा. त्यामुळे या नवीन समित्यांकडनं आणि समितीच्या अध्यक्षांकडनं माझी अपेक्षा आहे की या कमिट्या सरकारवर अंकुश ठेवण्याकरता आहे, या समित्या सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आहे, याचा दुरुपयोग होणार नाही अशा प्रकारचं आपण सगळ्यांनी खात्री केली पाहिजे. अशा प्रकारची आपली वागणूक असली पाहिजे. या समित्यांच्या वर्तनातून निगेटिव्ह बातम्या तयार होणार नाहीत अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मग अशी अध्यक्षांनी एक पॉप्युलर डिमांड आपल्यासमोर ठेवलेली आहे. खरं म्हणजे वर्षानुवर्ष समित्यांचे दौरे होतातच, देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतात आणि समित्यांच्या दौऱ्यांचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की त्यातनं विविध पक्षांचे जे समितीतले सदस्य आहेत यांची मैत्री तयार होते, त्यांचं एक बॉन्डिंग तयार होतं जे जन्मभर राहतं आणि म्हणून हे दौरे अतिशय महत्वाचे असतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या गोष्टी शिकता येतात. त्यामुळे देशाच्या अंतर्गत दौरे हे तर आपण निश्चितपणे करूच, पण देशाच्या बाहेरचा दौरा अजूनपर्यंत कुठल्या कमिटीने केला नाही. पण तरी अध्यक्ष महोदय आमची तयारी आहे, पण त्याला एक रायडर आहे. ते रायडर असं आहे की देशाच्या बाहेर जो दौरा होईल तो एका कमिटीचा होणार नाही, तर ज्या कमिटीने उत्तम काम केलं असेल त्यातले जास्ती लोक आणि इतर सगळ्या कमिट्यांमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं असेल आणि जास्तीत जास्त वेळ उपस्थित असतील अशापैकी सदस्य अशांचा एकत्रित दौरा जाईल. म्हणजे कारण माझा अनुभव आहे की समित्यांच्या बैठका दर आठवड्यात होतात, अनेक समित्यांच्या, काहींच्या महिन्यातनं 2दा होतात, पण या ज्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठका आहेत समितीचा कोरम असतो कधी 10चा, 12चा, 15चा आणि 3 लोक 4 लोक कोरम करता लागतात
अनेक वेळा ते 4 लोक उपस्थित नसतात. त्यामुळे याचं महत्त्व समजून जे प्रामाणिकपणे तिथे येतील आणि जे पार्टिसिपेट करतील त्यांनाच आपण रिवॉर्ड दिला पाहिजे, त्यांनाच आपण विदेशात किंवा कुठेतरी पाठवलं पाहिजे. त्यामुळे समित्यांमधल्या कामकाजामधला सहभाग हा देखील आपण योग्य प्रकारे बघू. ज्यांचा सहभाग चांगला असेल निश्चितपणे त्यांना अशा प्रकारची संधी देखील आपण देऊ. आज मी पुन्हा एकदा या सर्व समित्यांच्या प्रमुखांचं आणि सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सांगतो, कुठलीही समिती लहान नाही. यातली कुठली समिती जर तुम्हाला वाटलं की आम्हाला काय काम आहे तर माझ्याकडे या, मी 100 कामं तुम्हाला असे काढून देईल की जे ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतील, जे तुम्हालाही नाव देईल, तुम्हालाही काम देईल, विधानमंडळ आणि शासनालाही या ठिकाणी चांगल्या प्रकारे समृद्ध करेल. आणि म्हणून सगळ्यांनी उत्तम काम करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. समिती पद्धतीलाही मुख्यमंत्री साहेबांनी इन्सेंटिव्ह योजना या ठिकाणी जाहीर केली. यानंतर माननीय उपाध्यक्ष महोदय अण्णा बनसोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सुंदर सोहळ्याचं आभार प्रदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय पीठासन अधिकारी, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय विरोधी पक्षनेते, माननीय संसद कार्यमंत्री, सर्व माननीय समिती प्रमुख, सर्व माननीय समिती सदस्य, विधिमंडळातील सर्व अधिकारी तसेच इतर वर्ग, मान्यवर, विधानमंडळ सचिवालयातर्फे धन्यवाद देतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय पीठासन अधिकारी यांनी अतिशय चांगले मार्गदर्शन केलेले आहे. सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो.